नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाइल्ड हेल्थ नर्सिंगमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा प्रश्न आहे 5 मार्काला GNM सेकंड इयर स्टुडंटसाठी. ॲडव्हान्टेज ऑफ ब्रेस्ट फीडिंग कोणते आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण कोणते कोणते ॲडव्हान्टेज आहेत ब्रेस्ट फिडिंगमध्ये ते बघूया. तर पहिला ॲडव्हान्टेज आहे बालकाच्या पोषणासाठी मातेचे दूध आहे हे म्हणजे जे बेबी आहे त्याचं योग्य दूध किंवा अन्न होई म्हणू शकतो. मातेच्या दुधाची सर कोणत्याच दुधाला येत नाही. ब्रेस्ट मिल्क इज बेस्ट मिल्क. ठीक आहे, मातेच्या दुधाची सर ही कुठल्याच दुधाला येत नाही. ब्रेस्ट मिल्क इज आपण म्हणू शकतो बेस्ट मिल्क आहे. ओके, त्याच्यानंतर बाळाला थोडंसं हँडरायटिंगचा इश्यू असेल तर बाळाला पोषण देण्यासाठी स्तनपान ही नैसर्गिक अत्यंत सोपी पद्धत आहे. तिसरं आहे दूध योग्य तापमानाचे असते. ठीक आहे, आणि चौथा आहे पूर्णतः निर्जंतुक असते. पाचवा आहे बाळाच्या शारीरिक गरजा सुरुवातीच्या काळात योग्यरीत्या भागू शकतात. हे दूध सहावा आहे पचनास हलके असते. हे दूध आहे जे पचनासाठी बाळाला हलके असते. दुधासाठी पैसा खर्च करावा लागत नाही. ठीक आहे, आईचं दूध आहे विकत आणावं लागत नाही, ती स्वतः ब्रेस्ट मिल्क फीड करत असते. त्याच्यामुळे बाळाच्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लागणारी प्रतिकारशक्ती स्तनपानातून मिळते. त्याच्यानंतर स्तनपानाप्रमाणे मातेला समाधान मिळते. आई मूल यांच्यामध्ये वात्सल्य निर्माण होते. आणि 10वा हे पोषक आहे दूध. ठीक आहे, अँटीबॉडीज ज्या तयार असतात त्या अँटीबॉडीजमुळे बाळाच्या शरीरात काय होते, प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्याच्यानंतर आहे याचा रेचकसारखा परिणाम होत असल्याने पचनमार्ग स्वच्छ राहण्यास मदत होते. तो रस पिऊन न टाकता बाळास पाजण्यास सांगावे. म्हणजे काय होतं, ते जो रेचक असतो म्हणजे याचा दुधाचा काय होतो, रेचकसारखा परिणाम होत असतो. पचनमार्ग स्वच्छ राहण्यास बाळाचा जे बेबी आहे फीड करते त्याच्यासाठी जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पचनमार्ग आहे ते स्वच्छ राहण्यास मदत होते. तो रस पिऊन न टाकता बाळाला पाजण्यास सांगायचा आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया 13वं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना चाइल्ड हेल्थ नर्सिंगच्या त्याच्यानंतर मेंटल हेल्थ नर्सिंगच्या आणि मेडिकल सर्जिकल फर्स्ट अँड सेकंडचे काय नोट्स हवे असतील, काही नोट्स आहेत तर ते हवे असतील तर मला इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे मला हाय करा, मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेज करते ज्यांना हवे असतील त्यांना. नाही तर ऑलरेडी माझ्याकडे जे चॅनलवरती नोट्स आहेत ते आहेत. तर 13वा आहे छाती स्तन रिकामा झाल्यानंतर दूध स्रावण्याची क्रिया चांगली होते. स्तनपान केल्याने आईच्या स्तनात अधिक दूध निर्माण होण्यास मदत होते. बाळाने स्तनामधील दूध वारंवार उडल्याने बाळाची भूक भागवण्यास पुरेल एवढे दूध मातेच्या स्तनामध्ये निर्माण होते. लहान बाळांचे व मुलांचे उपायकारक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत होते. बाळाला वाटलेने दूध दिल्याने जंतुसंसर्गामुळे होणारे गंभीर आजार होऊ शकतात. स्तनपानाने ते टाळले जातात. मातेचे दूध सरळ तोंडात गेल्यामुळे काय होतं, जंतूंचा संसर्ग होत नाही. पचनास सुलभ असल्याने अपचन किंवा पोटाचे विकार होत नाही. हे दूध काय होतं, मातेचं जे दूध आहे ते काय होतं, पचण्यास काय होतं, सुलभ आहे. त्याच्यामुळे अपचन किंवा पोटाचे विकारसुद्धा होत नाहीत. ते सहजपणे मिळू शकतं. हे दूध आहे ते काय होतं, सहजपणे मिळू शकतं. पैसा, वेळ, इंधन या सर्वाची बचत होते. ऑलरेडी ॲडव्हान्टेज ऑफ ब्रेस्ट फिडिंगचा चॅनलवरती दुसरा व्हिडिओ आहे, सेम हेच आहेत. फक्त ह्याच्यामध्ये चाइल्ड हेल्थ नर्सिंगला बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं. GNM फर्स्ट इयरला हा प्रश्न विचारला जातो. पण चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये असं होतं की तेच ह्याच्यामध्ये लिहायचं आहे का, तर सेम तोच आहे. तर तुम्ही लिहू शकता. मुलांना अंगावर घेतल्यामुळे मुलांना म्हणजे जे मूल आहे त्याच्यामध्ये आणि मातेमध्ये वात्सल्य निर्माण होतं. मातेला समाधान मिळतं हे दूध दिल्याने. मुलाची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होते. रोगप्रतिकारशक्ती मिळते. बाटली किंवा पाजण्याचे इतर वस्तू दूध जवळ बाळगावे लागत नाही. ठीक आहे, ह्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतात, विटॅमिन्स असतात. सगळे जे गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत ज्या अन्नामध्ये मिळतात त्या दुधामध्ये अवेलेबल असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मातेचे दूध म्हणजे आई जी आहे ती काय करते, बाळाला सरळ ब्रेस्ट फीडिंग करते. सरळ तोंडात दूध गेल्यामुळे काय होतं, तर बाळाला जंतुसंसर्ग होत नाही. मातेच्या दुधामुळे बालकाच्या मेंदूची वाढ विकास चांगला होतो, त्यामुळे त्याची बुद्धिमत्ताही चांगली राहते. मातेचे दूध पाजण्यास काय आहे, सुलभ आहे. त्याच्यामुळे अपचन किंवा पोटाचे विकार होत नाहीत. मातेच्या दुधामध्ये बालकाला पोषणासाठी आवश्यक असलेले सर्व अन्न घटक मिळतात आणि ते सहजपणे मिळू शकते. पैसा, वेळ, इंधन या सर्वाची या मातेची जी आई ब्रेस्ट फीडिंग करते त्याच्याने काय होते, बचत होते. एक विचार करा, आपल्याला समजा ज्या आईंना दूध येत नाही
तर त्या मुलांचे, त्या बालकांचे किती हाल होत असतील. त्यांना वरचं आपण टॉप फीड देऊ म्हणजे द्यावं लागतं. त्या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्यांची हायजीन मेंटेन करावी लागते, त्याच्यासाठी पैसे लागतात. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी लागतात. पण जर आई जर ब्रेस्ट फिडिंग करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता समजा एक तुम्ही वाटी आणि चमचा वापरताय. बाळाला फीड केल्यानंतर पाणी बॉईल करणं, ते थंड करणं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी टॉप फीडची जी पावडर आहे ती त्याच्यामध्ये ज्या डॉक्टर फॉर्म्युला देतात, ज्याला फॉर्म्युला मिल्क म्हणतात, तर ते देणं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून मग बाळाला फीड करणं, ते स्वच्छ धुणं, त्याच्यानंतर ते परत बॉईल करून ठेवणं, ही सगळी मोठी प्रोसिजर असते. पण जेव्हा आई स्वतः फीड करते तेव्हा काय करायचं असतं, नुसतं बाळाला ब्रेस्ट क्लीन करायचे, निपल्स, आणि बाळाला फीडिंग करायचं असतं. ह्या गोष्टी इतक्या सोप्या असतात. जेव्हा स्तनपान करत असते खूप ॲडव्हान्टेज आणि खूप छान जे आहेत फायदे आहेत त्याचे. त्याच्यानंतर काय होतं, मातेच्या दुधामुळे ॲलर्जिक, अस्थमा, रक्तदाब, हृदय, रोहिण्यांचे रोग आणि मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारांचाही धोका कमी होतो. त्याच्यानंतर आता आपलं वरचं राहिलं, मातेचे दूध आहे ते सरळ तोंडात गेल्यामुळे काय होतं, जंतुसंसर्ग होत नाही. मातेच्या दुधामुळे बालकाच्या मेंदूची वाढ, विकास चांगला होत राहतो. त्यामुळे बुद्धिमत्ताही बालकाची चांगली राहते. मातेचे दूध पाजण्यास हा सुलभ असल्याने पचन किंवा पोटाचा विकार होत नाहीत बाळाला. त्याच्यानंतर मातेच्या दुधाप्रमाणे बालकाच्या पोषणासाठी आवश्यक असलेले सर्व अन्न घटक मिळतात आणि ते सहजपणे मिळू शकतात. पैसा, वेळ, इंधन या सर्वांची बचत होते याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मातेच्या दुधामुळे काय होतं, ॲलर्जिक, अस्थमा, रक्तदाब, हृदयरोग म्हणजे रोहिण्यांचे रोग, मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजार जे आहेत त्यांचा काय होतं, धोका कमी होतो. स्तनपानासाठी अंगावर घेतल्यामुळे बालकास प्रेम, वात्सल्य आणि मातेला समाधानसुद्धा मिळतं. बाळाला जेव्हा आई जवळ घेते, बाळाला एकदम ते आईच्या पोटामध्ये असतं, त्याला जवळ घेतल्यावरती ते प्रेम निर्माण होतं, वात्सल्य निर्माण होतं आणि त्यांना आईला समाधानही मिळतं. मुलाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ चांगली होते ह्याच्यामुळे. त्याच्यानंतर मुलाला रोगप्रतिकार शक्ती मिळते, त्यामुळे आणि त्याचा रोगापासून बचाव होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्तनपान घेणाऱ्या मुलांना मलावरोध होत नाही, तसेच अतिसार, श्वसन संस्थेच्या रोगापासून बचाव होते. आता मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युला दूध देताना पाणी बॉईल करणं, त्याच्यानंतर थंड करून देणं, त्याच्यानंतर आपली जे आपण वापरतो बॉईल करावी लागतात, ज्यांची भांडी असतात ती काही वेळानंतर कंटिन्यू नाही केली तरी थोड्या थोड्या वेळाने दिवसांना 2 वेळा बॉईल करून आपल्याला बाळाला फीड करण्यासाठी वापरावी लागतात. कधी त्याची हायजीन मेंटेन नाही केली, पाणी व्यवस्थित नसेल तर बाळाला अतिसार होऊ शकतो किंवा आजार होऊ शकतो. मग त्याच्यामुळे जर हे आपण टॉप फीड न देता आई जर ब्रेस्ट फीडिंग करत असेल तर बाळाला ह्या रोगांपासून बचत होते किंवा त्याचा बचाव होतो. स्तनपानामुळे पर्यावरण दूषित होत नाही. ओके. स्तनपानामुळे बाळाचे आजार पण कमी होते आणि पर्यायाने पैशाची बचत होते. पैशाची बचत होते कारण तुम्ही जे फॉर्म्युला किंवा वरचं जे टॉप फीड देता त्याच्यामध्ये तुम्हाला विकत घ्यावे लागतात, ते एक्सपेन्सिव्ह असतात. ते सहजासहजी आपल्या गाईच्या दुधासारखे किंवा आणि आपण पूर्वीच्या काळी बऱ्याचदा गाईचं दूध द्यायचे, पण आपण गाईचं दूध देत नाही, आपण टॉप फीड देतो किंवा ते बंद केलं. आपल्याला जे डॉक्टर सांगतात फॉर्म्युला दूध जे कोणतं द्यायचं आहे ते त्यांच्या सांगतात, त्यानुसार आपल्याला द्यावं लागतं. तर त्याच्यासाठी आपल्याला, कारण गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध देताना ते पचायला पूर्वीच्या काळी लोक द्यायचे, कारण ह्या सोयी उपलब्ध नव्हत्या जर आईला दूध नसेल तर. पण आता फॉर्म्युला दूध द्यायला सांगतात की बाळाला आजारपणापासून संरक्षण होईल, कारण गाईच्या दुधामध्ये त्याच्याने बाळाला त्रास होऊ शकतो, डायरिया होऊ शकतो किंवा काही होऊ शकतं, कारण ते पचायला थोडं हेवी आहे. आईच्या दुधामध्ये आणि गाईच्या दुधामध्ये थोडा फरक आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे आहेत ब्रेस्ट फिडिंग चे ॲडव्हान्टेज आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना चाइल्ड हेल्थ नर्सिंगच्या नोट्स हव्या असेल तर त्याची जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. इंस्टाग्रामवरती हाय करा. कुणाला हे कंपल्शन नाही आहे. तुमच्याकडे नोट्स असतील तर आता परीक्षा जवळ आले तुमची, आता 15 दिवसांनी परीक्षा आहे. कंपल्सरी छान अभ्यास करा, छान पेपर लिहा, माझे नोट्स फॉलो करा, तुमच्याकडे असलेले नोट्स घ्या आणि दिवस रात्र एक करून अभ्यास करा. अभ्यास करताना तुम्हाला कंटिन्यू फोकस द्यायचा आहे त्या स्टडीवरती. एक विषय घ्या, 4 दिवस त्याचे, तुम्हाला एक अभ्यासाची टेक्निक सांगते. एक विषय घ्यायचा, 4 दिवस कंटिन्यू एका विषयाला 4-4, तुम्ही अभ्यास काहीच केला नाही आहे तर 4 दिवस घ्यायचे आहे. 4 दिवस घ्यायचे, एका 4 16 दिवस तुम्हाला मिळतात. किंवा समजा 3 दिवस घ्या, 3 दिवस तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत काढलेल्या त्या एकदा वाचून घ्या, काय समजते पण समजून घ्या, शांत घ्या. आता तुम्हाला एक टेक्निक सांगते. तुम्ही जेव्हा
स्टडीला बसणार तेव्हा श्वास घ्या, श्वास सोडा, थोडं फ्रेश व्हा आणि मग स्टडीला बसा. 2-3 तास वाचन केलं, राऊंड मारून या, परत स्टडीला बसा. थोडंसं राऊंड मारून या, इनहेल एक्झेल करा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. असं केल्यावरती तुम्हाला काय होणार, थोडंसं व्यायाम पण मिळतो, तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह होतो आणि तुम्हाला तुम्ही जे शिकणार आहात ते शिकायला सहज जातं. ह्या गोष्टी करायच्या आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे, मस्त राहायचं, स्वस्थ राहायचं आहे. धन्यवाद.